मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांनी पहिल्यांदाच सभा घेतली. ही सभा लोकांचे आभार मानण्यासाठी होती. पण या सभेमधून पुन्हा एकदा त्यांनी भाजपवरती जोरदार टीका केली. त्यांच्या तोंडून ते शब्द ऐकता लोकांचा प्रतिसाद देखील वाढला. नेमकं भाषणामधून मुख्यमंत्री विजय काय म्हणाले तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग वेळ वाया न घालता मुख्यमंत्री विजय काय म्हणाले ते पाहू. आता हे संपूर्ण भाषण तमिळमध्ये बोलले गेले, पण आपण याला मराठीमधून सांगत आहोत. मुख्यमंत्री विजय यांनी भाषणाची सुरुवात केली. माझ्या तमिळनाडूच्या प्रिय लोकांनो, माझ्या बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, मातांनो आणि ज्येष्ठ नागरिकांनो, आज मी तुमच्यासमोर उभा आहे ते मुख्यमंत्री म्हणून नाही, तर तुमचा माणूस म्हणून, तुमचा भाऊ म्हणून, तुमचा सेवक म्हणून. सर्वात प्रथम मी तमिळनाडूच्या जनतेसमोर नतमस्तक होऊन आभार मानतो. विशेषतः त्रिचीपूर मतदारसंघातील जनतेचे मी विशेष आभार मानतो. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मला आता दुसऱ्या मतदारसंघाचा आमदार म्हणून ओळखलं जाईल, पण माझ्या मनामध्ये त्रिचीपूर्वचं स्थान कायम राहील. तमिळनाडू जसं माझ्या हृदयात आहे तसेच त्रिचीपूर्वही माझ्या मनात आहे. विजय यांनी हे वाक्य का म्हटलं माहिती का? कारण की ते 2 मतदारसंघातून आमदार झाले होते. त्यामधील त्रिचीपूर हे मतदारसंघ होतं, त्यांना ते सोडावं लागलं. पुढे मुख्यमंत्री विजय म्हणाले, मित्रांनो, सत्तेमध्ये येऊन अजून काही महिनेही झालेले नाहीत, काही आठवडेही पूर्ण झाले नाहीत, पण जे लोक म्हणत होते की आम्ही काही महिने शांत राहू, त्यांनी मात्र काही दिवस शांत बसण्याचा संयम दाखवला नाही. आम्ही शपथ घेतल्यानंतर काही तासातच आमच्यावरती टीका करायला सुरुवात केली. आमच्यावरती आरोप करण्यात आले, अफवा पसरवण्यात आल्या. पण मला त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं नाही, कारण की जेव्हा अनेक वर्ष सत्तेमध्ये राहून लोकांना फसवणाऱ्यांना जेव्हा जनता नाकारते तेव्हा त्यांचा राग बाहेर दिसून येतो. पुढे मुख्यमंत्री विजय म्हणाले, मी तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्यासाठी आलो आहे. मला सत्तेचा गर्व नाही, खुर्चीचा मोह नाही. तुम्ही सर्वांनी मला मुख्यमंत्री बनवलं, पण मी अजूनही स्वतःला जनतेचा सेवक समजतो. माझ्यासाठी सत्ता म्हणजे अधिकार नाही, तर ती एक जबाबदारी आहे. माझ्यासाठी मुख्यमंत्री पद म्हणजे वैभव नाही, ती एक सेवा आहे. आज काही लोक माझ्या कपड्यांवरती बोलत आहे. मी काळा सूट घालतोय म्हणून त्यांना त्रास होतोय, पण मी त्या लोकांना विचारतो, कोट सूट घालण्याचा अधिकार फक्त सत्ताधाऱ्या लोकांनाच आहे का? फक्त मोठ्या घरात जन्माला आलेल्या लोकांनाच आहे का? सामान्य माणूस कोट सूट घालू शकत नाही का? मी कोणते रंगीबेरंगी कपडे घातले नाहीत. मी फक्त 2 रंग वापरतो, काळा आणि पांढरा. आपल्या सर्वांच्या मनासारखे स्पष्ट आणि प्रामाणिक. माझा राजकारणाचा उद्देशही तसाच आहे, फक्त स्पष्ट आणि प्रामाणिकपणा. जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणणार, जे योग्य आहे ते योग्य म्हणणार. काही लोकांनी मला काळ्या रंगाच्या काळ्या सूटचा अर्थ विचारला, पण मला त्या लोकांना समजून सांगण्याची गरज नाही. तमिळनाडूची जनता हुशार आहे, त्यांना सर्व काही समजतं. लोकांच्या टीकेवरती स्पष्टीकरण देण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो नाही, लोकांच्या सेवा करण्यासाठी मी मुख्यमंत्री झालोय. अनेक लोक मला भेटून सांगतात, विजय, तू आमच्यासाठी काम करण्यासाठी आला आहे. तू टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यामध्ये वेळ घालू नको. आम्ही त्या लोकांना उत्तर देऊ, तू फक्त जनतेसाठी काम कर. आणि मी त्यांचा सल्ला ऐकतो, कारण ते माझं कर्तव्य आहे. मुख्यमंत्री विजय म्हणतात, पण काही गोष्टींना उत्तर देणं गरजेचं असतं. काही लोक म्हणतात की आम्हाला राजकारणाबद्दल काहीही अनुभव नसताना आम्हाला लोकांनी मतदान केलं. काही जण म्हणतात की माझ्या लोकप्रियतेमुळे लोक फसले आहेत, त्यांनी आम्हाला मतदान केलं. मी त्या सर्वांना विचारू इच्छितो, तमिळनाडूची जनता इतकी अज्ञानी आहे का? ज्या जनतेने अनेक दशकं तुमच्यावरती विश्वास ठेवला, तीच जनता जेव्हा आम्हाला मतदान करते तेव्हा अचानक तुम्ही जनतेला नावं ठेवतात. मित्रांनो, ही निवडणूक फक्त सत्तांतर नव्हती, तर ती निवडणूक तमिळनाडूच्या राजकारणामधील मोठी क्रांती होती. गेल्या काही वर्षापासून चालू झालेल्या जाती धर्माच्या राजकारणाला तमिळनाडूच्या लोकांनी मोठा धक्का दिलाय. जातीच्या नावावरती, धर्माच्या नावावरती अनेक लोकांना विभागण्याचा प्रयत्न केला गेला. हा हिंदू आहे, तो मुस्लिम आहे, तो आपला नाही, हा आपला आहे. पण मला तमिळनाडूच्या जनतेचं कौतुक करावं वाटतं, कारण की कोणत्याही राज्यामध्ये अशी जनता नाही जी जाती धर्मामध्ये अडकलेली आहे. आज तुम्ही नजरा उठून पहा, सर्व राज्यांमध्ये जाती धर्मामध्ये लोक अडकलेली आहेत, पण तमिळनाडूची जनता मात्र जाती धर्माच्या राजकारणामध्ये अडकली नाही. आज दुसऱ्या राज्यांमध्ये लोकांना फक्त जाती धर्माच्या नावावरती गुंतवलं जातं आणि जे राज्यामधील मुद्दे आहेत ते बाजूला हटवले जातात. लोकांचं त्यावरून दुर्लक्ष केलं जातं. पण तमिळनाडूची जनता मात्र तशी नाही आहे. त्यांना पूर्णपणे ज्ञान आहे. जाती धर्माचं राजकारण जर तमिळनाडूमध्ये झालं
तर तमिळनाडूमध्ये खूप मोठा वाद निर्माण होईल. त्यामुळे आमच्या जनतेने संपूर्ण जातीवाद मोडून काढलाय. आम्ही धर्माच्या आणि जातीच्या नावावरती चालणारं राजकारण नाकारलं. आम्ही पैशांच्या जीवावरती मतं विकत घेणारी संस्कृती मोडून काढली. अनेक दशकापासून जी पद्धत निवडणुकामध्ये चालू होती ती पद्धत लोकांनी फेटाळून लावली. काही लोकांना वाटतं आणि काही लोक जाणून बुजून हा प्रयत्न करतात तमिळनाडूमध्ये कशाही प्रकारे जातीचं आणि धर्माचं राजकारण रुजवता येईल. पण ही गोष्ट तमिळनाडूच्या जनतेनेच होऊन दिली नाही. आज मी संपूर्ण देशाला अभिमानाने सांगतोय, तमिळनाडू राज्याने संपूर्ण देशाला मार्ग दाखवला आहे. सामाजिक न्याय काय असतो तमिळनाडूच्या लोकांनी देशातील लोकांना हे दाखवून दिलं. येथील लोकांनी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, लोकांनी प्रामाणिकपणा पाहिला, लोकांनी भविष्य पाहिलं. नाहीतर आपण संपूर्ण भारतामध्ये आज डोळे वरती करून पहा, सर्वत्रच एकच चालू आहे, तू हिंदू मी मुस्लिम, तू हिंदू मी ख्रिश्चन. जे लोकांना जाती धर्माच्या राजकारणामध्ये या लोकांनी अडकून टाकलंय. काही लोक आम्हाला अज्ञानी म्हणाले, आमचा अपमान केला. त्या लोकांना मी सांगू इच्छितो, जे लोक आम्हाला अज्ञानी म्हणत आहे त्याच लोकांनी तुमच्या राजकीय भविष्यावरती प्रश्न निर्माण केलाय. जर तुम्ही अजूनही सुधारला नाहीत, जातीचं धर्माचं राजकारण करत राहिला तर हीच लोक तुम्हाला भविष्यामध्येही नाकारतील. पण आता तमिळनाडूमध्ये एक मोठा बदल झालाय. पूर्वी अनेक तरुण राजकारणापासून दूर राहत होते, अनेक महिला राजकारणाकडे दुर्लक्ष करत होत्या. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आपल्या मंत्रिमंडळामध्ये जास्त मुलं तरुणच आहेत. मित्रांनो, मी आजही सांगतोय आणि उद्याही सांगणार, मी राजकारणामध्ये सत्तेसाठी आलेलो नाही किंवा मुख्यमंत्री पदाचा लाभ घेण्यासाठी आलेलो नाही. मी तुमच्यासाठी आलोय, तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आलोय. तुमच्या मनात जे जातीचं धर्माचं राजकारण पेरलं जातंय ते उखाडण्यासाठी आलोय. मी आज तुमच्यासोबत उभा राहण्यासाठी आलोय आणि पुढेही तुमच्यासोबतच राहील. मी तुम्हाला वचन देतो, कोणताही भ्रष्टाचार होऊन देणार नाही. मी तरुणांसाठी रोजगार निर्माण करेल. हो, मला माहिती आहे मी हे सर्व एका दिवसात किंवा एका महिन्यामध्ये करू शकत नाही. काही जादूचा खेळ नाहीये. यासाठी मला थोडा टाइम द्या. मी नक्कीच तरुणांसाठी मोठा रोजगार निर्माण करेल. आज काही लोक आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करत आहे, आमच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला, मी त्याचा सन्मान करतो. रात्री कधीही कोणालाही काही प्रॉब्लेम आला त्यासाठी आपण एक पोलिसांची टीम निवडली आहे. त्या पोलिसाच्या टीमला संपर्क साधायचा. जोपर्यंत तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवतात तोपर्यंत मी तुमच्याबरोबर काम करत राहील. आणि पुन्हा एकदा जाताना सांगतो, जातीच्या धर्माच्या राजकारणात कोणीही पडू नका. त्याने आपलं आणि आपल्या राज्याचं नुकसान होतं. विजय यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरच पहिल्यांदाच जनतेशी संपर्क साधला. त्यांनी आपल्या भाषणामधून जनतेचे आभार मानले, जातीच्या धर्माच्या राजकारणाबद्दल सांगितलं. या सर्वांबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.